संघाचं स्मृती भवन एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पोचलेले आहेत। त्यांचे नेते मंत्री सुद्धा त्यांच्या सोबत दिसतायत। संघाचा बौद्धिक आहे, महायुतीच्या खरं तर नेत्या मंत्र्यांसाठी आहे। शिवसेना आणि भाजप तर कायम सहभागी होतच असतात। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री दाखल झाले आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले स्मृती भवनामध्ये। एकनाथ शिंदे दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। संघाच्या स्मृती भवनामध्ये बौद्धिक आहे, 1-1.5 तासाचं हे बौद्धिक असेल आणि त्यानंतर सगळेच नेते मंत्री हे मार्गक्रमण करतील विधिमंडळाकडे। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। दोन्ही सभागृहामध्ये आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणार आहेत। म्हणजे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देतील विधान परिषदेमध्ये। तर हे दोन्हीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्मृती भवनामध्ये आता दाखल झालेले आहेत। राष्ट्रविचार, राष्ट्रप्रेरणा, राष्ट्र उद्दिष्ट काय या संदर्भात बौद्धिक असतं आणि दरवर्षी हे बौद्धिक हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आयोजित केलं जातं। म्हणजे जेव्हा नागपुरामध्ये अधिवेशन होईल त्या दरम्यान हे आयोजित केलं जातं। तर आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। त्या दिवशी सकाळी 8:30 वाजता संघाच्या स्मृती भवनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत। महायुतीच्या नेत्यांकरता बौद्धिक आयोजित केलं गेलेलं आहे। आपल्याला सगळे शिवसेनेचे नेते मंत्री दिसतात। नीलम गोरे आहेत, निलेश राणे आहेत, सगळे अर्जुन खोतकर आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। हे सगळे शिंदेंबरोबर आलेले, पण याआधी सुद्धा काही शिवसेनेचे नेते आलेले आहेत, मंत्री आलेले आहेत। आणि आता ज्या ठिकाणी बौद्धिक आयोजित केले गेले त्या सभागृहाकडे, त्या हॉलकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघालेले आहेत।